बॉल किती रन? या बॉलला एकच रन घेतला. 2. 2 घेतला. हम्म. 2. किती बॉल किती? 7 धावा. 4 चेंडू 7 धावा झालेले आहेत. स्ट्राईकवर असतील गणेश. स्ट्राईकवर असतील गणेश. गोलंदाज भावेश असेल. बघूया. 5वा चेंडू घेऊन येत आहे भावेश. सुंदर असा रिव्हर्स शॉट.
एका बाजूला टीम आमने, दुसऱ्या बाजूला टीम अंबरशीला आपण पाहतोय. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. हॅलो 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 चेक. फलकावरती आपण पाहिली तर 33 धाबा फलकावरती आहेत आणि आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक तिसरे संपलेले आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर हॅलो, 33 हॅलो. धाबा आहे. धाबा धावफलकावरती आपण पाहतोय 33 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पारस. पारसवरती आता जबाबदारी असेल अंतिम षटकामध्ये आणि आता इथून चांगला खेळ करावा लागेल पारसला देखील. धावसंख्या धावफलकावरती 33 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. लेन खेचली, पूल करण्याचा प्रयत्न आणि लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. चौतीस धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला खेळ अशा दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगलं बॅटल आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चांगली इनिंग देखील साकारली जाते आहे. टीम अंबरशे त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. आमने संघ, दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे तितक्याच कॅलिबरचे संघ आपण पाहतोय. ओ फटका दमदार, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सीमा रेषेच्या बाहेर दमदार स्ट्रोक, षटकार. जय वज्रेश्वरी निंबवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत किरवली संघ. किरवली संघाचे संघनायक सज्ज असतील. निंबवली संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहा. पुढील मॅचचा टॉस इथे खेळला जाईल. पारसवरती आक्रमण, षटकार आलाय. आणखी एक विकेट केलाय, गॅप मोठी आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, डीप मिड विकेट, बॉन्डी लाईनच्या बाहेर, दमदार चौकार.
धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे तब्बल 44 44 धावा धावफलकावरती जोडला जात आहेत. चांगली बॅटिंग देखील सुरू आहे, चांगली इनिंग साकारली जाते. फलंदाजाच्या वतीनं राजला आपण पाहतोय हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला होता, परंतु इथे झेल ड्रॉप आणि जीवनदान फलंदाज राजला दिलं जात आहे. चांगली या ठिकाणी मात्र बॅटिंग होते, गोलंदाजी देखील चांगली होते, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 45 धावा धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुढील मॅच टॉस साठी दोन्ही संघ आपण सज्ज राहा. किरवली संघ आणि टीम निंबवली संघ आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपला संघनायक पाठवायचा. डॉट बॉल आलाय आणि आता मात्र धाबांवरती ब्रेक लावण्याचं कार्य गोलंदाज पारसच्या वतीनं केलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. अंतिम एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पूल केलाय, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल, सीमारेषा पार, षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे तब्बल 51 धावा. जिंकण्यासाठी 52 धावेंची आवश्यकता असेल टीम आमने संघाला. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या. निंबवली संघाचे संघनायक सज्ज आहेत टॉस साठी. किरवली संघाचे संघनायक आपण देखील या. चला आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. शरद गायकर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करूयात. स्कोर तुमच्यापर्यंत येईलच, आमचे स्कोरर अपडेट देतीलच. शरदची गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. पुढील मॅच किरवली त्यांच्या अगेन्स्ट निंबवली. हेड आणि टेल असा अधोरेखित केला गेला. कॉइन स्पिन केला जाईल. 4 षटकांची मॅच. टेल इज द कॉल आणि आला हेड. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. निंबवली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पहिलीच मॅच आहे, आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोर किरवली संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या गोलंदाजांकडून आज अपेक्षा असतील? नक्कीच आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि विचार केला तर आज सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. कोंढेरी गावाच्या वतीनं कोंढेरी कर्कशक आणि इलासगीर फील्ड आहे. लेदर क्रिकेटचं हे ग्राउंड आहे. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच ग्राउंड खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची एंट्री दिली त्यांचं धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावला किरवली संघाने. टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? फलंदाजी. म्हणजे मनासारखं आता घडलंय, फलंदाजी करायची. आज आपण पाहिलं तर अनेक संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. किरवली संघाच्या वतीनं आज किती धावा बनण्याचा धाडस असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आज खास करून कोणाकडून अपेक्षा असतील? विनोद आहे, गोरखनाथ आहे. आणि आरडी जे राकेश देगाडकर यांच्याकडून काय नक्कीच अपेक्षा असतील ॲज अ कॅप्टन? गोलंदाजी. आणि शेवटचा प्रश्न. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा कोंढेरी चषक. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्हाला खेळायला संधी बोलते त्यांच्या धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र टॉस जिंकलाय वज्रेश्वरी निंबवली या संघाने. टॉस जिंकून प्रथमतः त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम किरवली या संघाला. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू.
ती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर किती रे धावा 52 धावा 53 धावा बनवायच्यात. येस ब्लॅक अँड ब्लू पॅन्ट चालेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. वेगळा कलर चालणार नाही आहे. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ब्लॅक अँड ब्लू कलर आपण ग्राह्य धरणार आहोत या स्पर्धेमध्ये. जर वेगळ्या रंगाचा जर ट्रॅक असेल तर ती ग्राह्य धरणार नाही आहे टीमच्या वतीनं, कारण की ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. आणि सलामीची जोडी मधाशा आतमध्ये दाखल झाले. देवेंद्र आणि त्याच्या सोबतीनं प्रशांत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेशवरती जबाबदारी आहे. 53 धावा बनवायच्यात. लेट्स प्ले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. पहिला चेंडू अवे ऑफ द बॉडी, ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. आणि हवा देखील प्रचंड आपण पाहतोय मधाशा दिशेनं. ओ दांडी दांडी गोल. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर विकेट क्रमांक 1 मधाशा आतमध्ये. रन मशीन ऑफ आमने देवेंद्र 0 वरती बाद. प्रशांत बाद झालेत. अंदाज वास झाले. मी तर म्हणेन प्रशांत वरती जबाबदारी होती. मोठे फटके सातत्याने त्याच्या बॅट म्हणून आपण पाहिलेत, परंतु त्याचे विकेट्स महत्वाचे. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आणि इथे आपण लगेचच लाईव्ह लॉस देखील करतोय. विनंती असेल विजयी सर्वांचे सर्व संगणक आपण आमच्या मंचाच्या दिशेने या. आपण लाईव्ह लॉस करणार आहोत. इनफिल्डला क्लिअर केलाय आणि चेंडू एका टप्प्यानं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. सर्व संगणक किंवा त्यांचे प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्सशी संपर्क करा. आपण लाईव्ह लॉट्स करणार आहोत. स्विच हिट. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज. मिळेल एकच धाव. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धाव घेतली नाहीये आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण की बॅकअप लगेचच दिला गेलाय. 53 बनवायच्यात. निर्धाव चेंडू फेकलाय, हुक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सर्व संघ आता आपण उपस्थित राहा. विजयी संघांना विनंती असेल चारही संघ पिचिंग आउटसाइडचा इशारा. आणि तत्पूर्वी इथे हा चेंडू देखील आलाय डॉट.
चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. आता मात्र इथे यष्टांच्या वरून हा चेंडू देखील आलाय डॉट. कामगिरी दमदार आपण पाहतोय सध्याच्या घडीला दोन्ही संघांच्या वतीनं. विकेट केलाय मिस टायमिंग. किशोर मेजर डाऊन दी बॉल. कमालीचा झेल आणि फलंदाज फेल. विकेटचं पतन. फलंदाज राकेश बॅक टू द पवेलियन. किरवली संघाचे 12th मॅन 12वे खेळाडू किंवा त्यांचे कॅप्टन आपण आयोजकांचे संपर्क करायचा. आयोजकांची सूचना येते आमच्यापर्यंत. आपण या आयोजकांचे संपर्क करा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता मात्र पाहायला मिळते तब्बल 6 धावा धावफलकावरती. धावफलकावरती आपण पाहतोय. आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज सज्ज होईल. राजवरती ही जबाबदारी आहे. राज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. जिंकण्यासाठी आता समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये 47 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर देवेंद्र सज्ज आहे. सलामीला आलाय ॲज अ ओपनर. फटका दमदार देवेंद्रच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर आमने गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं आहे. आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. इथे मात्र हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 17 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 17 धावा धावफलकावरती 14 चेंडू 36 धावा अजूनही बनवायच्यात. बिगिट फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती
फुल टोल वसूल केला. बाहुबली फटका सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार स्ट्रोक षटकार. DJ Prods. धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये तब्बल 23. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. आणि आता नक्कीच या ठिकाणी मात्र चांगली बॅटिंग करतोय मधाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर भावेश. त्याच्या सोबतीनं देवेंद्र पार्टनरशिप बिल्डअप करतायत, कारण की आता धावांचा आलेख उंचावणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय आणि इथे मात्र मिळेल फक्त एकच धाव. षटक संपलंय आणि धावसंख्या आपण पाहिली 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावींची आवश्यकता असेल. 12 चेंडू 28 धावा. धावसंख्या धावफलकावरती आता 25 धावा आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 28 बनवायचे आहेत. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम किरवली संघ. आपण आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते, कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आपण पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक भव्य दिव्य असं आयोजन आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा, सुसज्ज असं क्रीडांगण आहे. आणि पाठीमागे आपण विचार केला तर आणि पंचांचा इथे मात्र हा वाईटचा इशारा आलाय. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. हो, ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा हा वाईटचा इशारा. अरे सर, थोडंसं सहकार्य करा आम्हाला देखील. हॅरी सरांचा विचार केला. डान्सिंग अंपायर देखील आहेत आणि तितकेच चांगला आवाज त्यांचा आपण पाहतोय. त्यांची धवला गीतं नेहमीच यूट्यूबवरती फेमस आहेत. यूट्यूबवरती आपण चेक करू शकता त्यांचा डान्स आणि त्याचबरोबर त्यांची अदा. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. सातत्याने इथे मात्र अवे ऑफ द बॉडी चेंडू पिच केले जातात आणि तत्पूर्वी हा तिसरा वाईट आलाय. चला, इथे रिव्ह्यू नाही आहे, या गोष्टीची नोंद घ्या. टीम अंबरचे रिव्ह्यू नसणार आहे. हरी सरांची धवळा या स्पर्धेमध्ये आपण जरूर ऐकणार आहोत. एक दिवस ते जरूर धवळा गातील, कारण की नेहमीच आमच्या संपर्कात आमचे अत्यंत जवळचे मित्र. काल मस्कळची स्पर्धा एकत्रित आम्ही कव्हर केली. आज रोशन संधे सरांचा कॉल देखील आला होता, हॅरी सर, की तुम्ही गेलात, तुमच्यासोबत आमच्या हॅरी सरांना देखील घेऊन गेलात, कारण की स्पर्धा देखील इकडे महत्त्वाची आहे. कोंढेरीकर चषक या अनुषंगाने इथे देखील आज 4 छान लावले जातील या स्पर्धेच्या वतीनं. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. फाईन लेग बॉन्डी लाईनच्या दिशेनं हा दमदार स्ट्रोक. चौकार. अंबरचे संघासाठी सुवर्ण संधी असेल. जर तुम्ही सामना जिंकला तर किरवलीचे दशरथजी बजाके यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक मॅचसाठी. जितक्या मॅच तुम्ही जिंकाल तितक्या मॅचसाठी तुम्हाला
प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राईज दशरथजी बजाक यांच्याकडे लावण्यात आला आणि आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या त्या म्हणजेच टीम आमने या संघाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक आलेत आणि तिथे मिसफील्ड झाली आहे. हजरटी दुर्घटना घटी, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावफलक आता जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. किरवली संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क करा. इनफिल्डला क्लिअर केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या बाहेर, एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार. आता मात्र चौकार आलाय. जिंकण्याचं समीकरण 9 चेंडू आणि 9 मध्ये धावा बनवायच्यात 15. सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे, कारण की या षटकामध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली जाते. फलंदाज भावेशच्या वतीनं, आमने संघाच्या वतीनं आता सामना टर्न झाला. 9 चेंडूंचा काही शिल्लक आणि 9 मध्ये बनवायच्या धावा 15. विकेट, स्क्वेअर लेग, बॉन्डी लाईनच्या बाहेर, बाहुबली षटकार. सीमारेषेचा वेध घेत असताना या मॅचची हवा काढणारा दमदार षटकार. षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आता 44 वरती जाऊन पोहोचले. ओहो, फटका दमदार, आकाशाला गवसणी घालणारा या स्पर्धेतील सर्वात लांब पल्ल्याचा मोठा षटकार आलाय आणि या मॅच मध्ये कमबॅक. आमने संघाचा कमालीचा फटका आणि कमालीची बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये आमने गावाचा ब्रँड दाखवणारा भावेशच्या बॅट मधून दमदार षटकार. आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंची आवश्यकता. ISPL मध्ये 9वा जरूर आहे, परंतु कोंडेरीकर चषकामध्ये हा 10सा जरूर मिळाला असता, कारण की एवढ्या लांब हा फटका आपण पाहिला. अगदी चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर गेला. आणि आता 3 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. आणखी एक शॉर्ट टर्म पोल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि सामना झालाय फिनिश. या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार देखील भावेशच्या बॅट मध्ये आणि इथे मात्र सामना जिंकलाय टीम आमने या संघानं. आमने संघाचं भरभरून कौतुक. हार्ड लक, टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम अंबरचे संघाचा देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, अशाने कमालीची बॅटिंग केली, लांबच लांब षटकार मारले, तब्बल त्याच्या बॅट मधून धावा बनल्या 35 आणि भावेश ठरला या मॅचचा मॅन